कोण गेले आम्ही ते शोधतो आहोत. काल आम्ही राजू पाटील यांची बाईट बघितली. कोण कार्यकर्ते गेले ते शोधतोय आम्ही लोक. आम्हाला अजून काही कळालेलं नाही आमचे कोण कार्यकर्ते गेलेत. ठीक आहे, गेले त्यांना आम्ही त्यांच्या लखला बसो. आमच्याकडे येणाऱ्यांचं आम्ही स्वागत करतोच आहोत. त्यांना काही विचार पटले नसतील गेले असेल तर आमचे, कारण आमचं प्रखर हिंदुत्ववादी संघटना आहे. समाजकारण 80% आणि राजकारण 20% असा आमचा पक्ष आहे. आमचे विचार, आमची मूल्य, आमची तत्व त्यांना समजली नसतील, त्यांना आवडली नसतील म्हणून गेले असतील. पण गेलेल्यांची सगळे 3च आहेत असं मला समजलं. पण ते कोण आहे म्हणून शोधतोय. ते मिळाल्यावर तुम्हाला सांगतो आम्ही त्यांचं का गेले ते. आणि आज आपण पाहिलं असेल उसरघर येथील माजी सरपंच जालिंदर पाटील साहेब, करण पाटील हे सर्व मातब्बर मंडळी ज्यांची गावामध्ये एक प्रतिष्ठा आहे, पंचकोशी त्यांचं नाव आहे, अशी माणसं, अशी कार्यकर्ते भाजपाला आज आलेले आहेत. त्यांचंही स्वागत आहे. मी त्यांना सोनापेठातील काही शिवसेना शिंदे गटाची शहर शाखाप्रमुख विभागाचे अधिकारी आहेत, अशी युवा मोर्चाचे अधिकारी आहेत, ते आलेले आहेत. त्या सगळ्यांचं स्वागत आहे. भारतीय जनता पार्टी काम आम्ही रवींद्र चव्हाण, देवेंद्र यांच्यावर विश्वास ठेवून, यांच्या कामावर विश्वास ठेवून आज हा सर्व प्रवेश होतो आहे. त्यांच्या कामाची गती पाहून, त्यांच्या कामावर विश्वास ठेवून सगळे होत आहेत. त्यामुळे ही सगळी किमिया चव्हाण साहेबांची आहे आणि चव्हाण साहेबांच्या किमियामुळे आज डोंबिवलीमधील आपण पाहिलं असेल लागोपाठ 5-6 दिवस कंटिन्यू प्रवेश होत आहेत. परवाही प्रवेश आहेत. सगळ्यांचं स्वागत आहे. आम्ही भारतीय जनता पार्टी एक तत्व चालणारी पार्टी आणि एकनिष्ठपणे काम करणाऱ्या रवींद्र चव्हाण या व्यक्तीच्या बरोबर चालण्यासाठी सगळे सज्ज झालेले आहेत. धन्यवाद. प्रथम जय श्रीराम. माझं नाव जालिंदर ढोंडू पाटील. मी उसर्ग गावाचा माजी सरपंच. या नात्याने मी खूप माझ्या गावामध्ये कामांचं एक प्रकारे कामच करत होतो. पण काही कालांतराने मी इतर पक्षामध्ये पण खूप कामं केली. पण जसं नंदूदादांच्या आणि रविदादांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझे पक्षातले गुरु म्हणजे असं मी होतं ते माननीय माजी आमदार सुभाष भोईर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज मी भारतीय जनता परिवारामध्ये पक्षप्रवेश केला आहे. भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये हे राजकारण नसून 80% हे समाजकारण असतो आणि 20% राजकारण असतो. या मार्गदर्शनाने आज मी आणि माझ्या गावातल्या सर्व माझे मित्रबंधू यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये परिवारामध्ये पक्षप्रवेश केले. म्हणून नंदूदादांनी आज माझा पक्षप्रवेश करून घेतल्याबद्दल खूप खूप आभारी आहे त्यांचा. आणि रविदादांचा पण खूप खूप आभारी आहे. भारतीय जनता पार्टी का जय श्रीराम.